नमस्कार. नमस्कार. मी भरत सोनवणे, नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने आज आपण रवी भोकरे यांच्या फुल या शेतीच्या प्लॉटवर आलो असून यांनी नेटसप कंपनीचं आपलं स्टीम बायो शेत हे वापरलं आहे. तर यांना याचा काय फायदा झाला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. तर नमस्कार साहेब. नमस्कार. काय पूर्ण परिचय साहेब आपला? माझं नाव रवींद्र सुधाकर भोकरे, हां. राहणार शिरोडी खुर्द, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. अच्छा. तर साहेब तुम्ही हे स्टीम बायो आणि शेत याला वापरलं आपल्या फुलाला, बरोबर? तर हे जे आपलं जे वापरलं आहे तर याचा तुम्हाला काय काय बेनिफिट झाला बरं? झाडाची क्वालिटी एकदम छान आहे. अच्छा. आणि झाडाची मर होत नाहीये. बर. आणि फुलाची साईज बघू शकता तुम्ही. अच्छा. फुल एकदम मोठ्या साईजचं निघतंय. ओके. आणि मार्केटमध्ये आपल्याला याला चांगला भाव भेटतोय. अच्छा, म्हणजे क्वालिटी असल्यामुळे चांगला भाव भेटतोय. अच्छा, शेतकऱ्यांपेक्षा आपल्याला लवकर माल विकतो आणि चांगल्या भावात विकतो. चांगल्या भावात क्वांटिटी ज्यादा निघते. तुम्ही बघू शकता याला कळ्या पण किती लागलेल्या आहे, फुलं पण किती. तरी याचा काल तोडा केलेला आहे. अच्छा, काल तोडा केलेला तरी पण संख्या जी बघतो आपण फुलांची. आणि पुढे तोडा राहिलेला आहे, तुम्ही बघू शकता. अच्छा, की किती फुललेलं आहे फुल. हे फुल बघतोय आपण आज. काल तोडा होऊन आणि पण झाडाची क्वालिटी एकदम टिकून राहते, लवकर झाड खराब होत नाही. अच्छा, स्टीम आणि शेत मग झाडाची क्वालिटी टिकून राहते असं तुमचं म्हणणं आहे. टेम्परेचर वाढलं पण तरी झाडाची क्वालिटी बघू शकता तुम्ही. सेटिंगला बरं काही प्रॉब्लेम आला का सेटिंग तुम्हाला? एकदम छान होती. आता दाखवू शकता तुम्ही सेटिंग, हो. बघू शकता सर सेटिंग पहा नाही, किती कळ्या लागलेल्या आहे. सेटिंग म्हणजे आणि फुल पुढे सेटिंग मध्ये तुटल्यावर पण कळ्या लागतेच आहे. अच्छा अच्छा. हो. तर म्हणजे एकंदरीत तुम्ही नेटसपचं प्रोडक्ट वापरून आनंदी आहात. हो. तर रवी सर तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी सुचवलं होतं बरं? मला हे पंडित सरनं दिलं होतं भोकरे. अच्छा, नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आहे सर आपलं पूर्ण? पंडित सकाराम भोकरे, राहणार? शिरोडी खुर्द, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. अच्छा, म्हणजे पहिले तुम्ही नेटसपचं प्रोडक्ट वापरलं, तुम्हाला चांगलं वाटलं म्हणून तुम्ही यांना सुचवलं. नंतर मी यांना सुचवलं सर. अच्छा अच्छा, पण फुलं लावलेली ना, त्याची पण फुलं छान निघताय ना. असं आहे का? अच्छा, त्यांचे फुलं पाहून तुम्हाला सुचलं की बा हे वापरायला पाहिजे. केलं फवारणी. अच्छा अच्छा. सर याला दुसरी गोष्ट याला कीटक चालत नाही सर. याला जैविक चालतं. अच्छा, हे जे फुलं याला जे जे मित्र किड आहे, हां हां हां. जे फुलवाचं काम करतात ते मरून जातात. अच्छा अच्छा कीटक चालतच नाही सर. अच्छा, तुम्ही ते तुमचे होत नाही. आणि जैविक मारल्यामुळे पोलन होतंय. आणि तुम्ही बघू शकता मावळाचे मासे पण भरपूर आलेले आहे त्याच्यावर. अच्छा अच्छा. मारल्यामुळे हां, म्हणजे मधमाशींची संख्या पण बघतो आपण. गुंडी फुलवाचं काम करते. ही गुंडी जशी हे मित्र किडे, हां हां हां, हे बघा, हे मित्र किडे त्याचे. बरोबर. याच्यात जर कीटकनाशक मारलं तर मरून जात आहे. मरून जातात. म्हणजे याची फुलं होती कमी होती. बरं. पाकळ्या पाकळ्या होऊन जातात. फुलं टकलं होतं फुल. अच्छा. टकलं फुल होतं. म्हणजे एकंदरीत जैविकचा हा पण एक मोठा फायदा या फुलांसाठी होतो. बघू शकता ना तुम्ही, एकदम क्लिअर फुलं आहे ना. हो बरोबर, हे मार्केटमध्ये दिसतंय आपले आपल्याला. फुलं सगळ्यात आधी विकत आहे. अच्छा, म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिले तुमचे. आणि भाव पण छान जातो सर. अरे वा, म्हणजे जैविकचे भाव सुद्धा आधी नेटसप जैविकचे. 30 रुपये किलो गेली. अरे वा, लोकांची 15 रुपये 20 रुपये किलो जाते. अच्छा, इतके फरक झाले. खूप फरक झाला. मस्त. कारण तिथं फुलाची क्वालिटीच दिसते आपल्याला. मागे 1000 रुपये वाढते तर मग जैविक मारून आपण खूप आनंदित आहे. अरे वा वा. आणि खर्चही तुम्हाला एवढा कमी आहे. कीटकनाशक पेक्षा खर्चही आमचा कीटकपेक्षा 50% कमी झालेला आहे. अरे वा वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एक उत्पादनात बरं काय अजून वाढ झाली बरं? भरपूर उत्पन्न. 15 क्विंटलचा तोडा निघतोय याला. उत्पादन सुद्धा वाढलं तुमचं, खर्च कमी असताना तुम्ही विचार करा, आता 15 क्विंटलचा तोडा निघतोय. तोडीत चालला की मागून परत येतो. तेवढाच तोडा निघतोय. तेवढा तोडा निघतोय. अशी 4 तोडी झाली. आतापर्यंत 4 तोडे निघून गेले. 45 क्विंटल 60 क्विंटलचं टार्गेट झालेलं आहे. हा आता. आणि अजून मिनिमम आपण धरून त्याला 30 ते 35 क्विंटल निघणार आहे. बरं बरं. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं कमी खर्चात उत्पादन तुमचं जास्त आलं. 4000 कलम आहे. 90 क्विंटल आपलं 90 क्विंटल निघतंय. अरे वा वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही नेटसप कंपनीचं प्रोडक्ट वापरून आनंदी आहात. हो. इतर शेतकऱ्यांना काय सुचवणार तुम्ही? की माझं सांगायचं कीटक न मारताना जैविक मारावे. हा, कीटकनाशक न वापरता त्यांनी जैविक वापरलं पाहिजे. नेटसप कंपनीचं जैविक आणि औषधी त्याचे वापरावं रिझल्ट बघून घ्यायचे. खर्च कमी. हो, रिझल्ट आल्यावरच त्याचा जास्त वापर करा. तुम्हाला पहिल्यानं वाटलं ना रिझल्ट नाही आहे, तुम्ही एकदा वापरून बघा आणि मग वापरणारच तुम्ही. मग सांगायचा विषयच नाही. बरोबर. एकंदरीत तुम्ही नेटसप कंपनीचं प्रोडक्ट वापरून आनंदी आहात भोकरे साहेब. ठीक आहे, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.